आता बघा मगाशी सांगितलं हवामान व ऋतू यातील फरक त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? क्लायमेट म्हणजे हवामान, वेदर म्हणजे ऋतू. ठीक आहे. आता इथेच पाहू हवामान म्हणजे काय असतं? दीर्घकालीन सरासरी स्थिती. दीर्घकालीन म्हणजे जवळ-जवळ 100 वर्षांचा कालावधी हे गृहीत धरलेला जातो एखाद्या ठिकाणचं हवामान समजून घेण्यासाठी आणि मग त्या 100 वर्षाच्या अभ्यासानंतर त्या ठिकाणचं हवामान निश्चित केलं जातं. आता बघा हे दीर्घकालीन स्थिती झाली तर ऋतू काय आहे? रोजच्या वातावरणाची स्थिती. आता दीर्घकालीनमध्ये ह्यांनी असंच घेतलंय की मुंबईत वर्षभर दमट हवामान असते. पण दमट हवामान वर्षभर असते हे सांगण्यासाठी तुम्हाला मागच्या 50, 60, 100 वर्षांचा अभ्यास करावा लागतो की दमटच होतं तेव्हापासून. तर ते हवामानाची स्थिती झाली मुंबईची. आता ऋतू म्हणजे काय असते? रोजच्या वातावरणाची स्थिती. उदाहरणार्थ पावसाळा हा ऋतू झाला. पण आजचा पावसाळा हे हवामान झालं मोठ्या ह्याच्यात आणि आजच्या दिवसाचा पाऊस म्हटलं, आज पाऊस पडलाय, तर तो ऋतूमध्ये येतो. म्हणजे ते काय झालं, आजचं वेदर कसं आहे? वेदर रिपोर्ट पाहत असतो आपण, वेदर कंडिशन रिपोर्ट. ठीक आहे? ते वेदर रिपोर्ट म्हणजे आजचं सांगतात ते ऋतू काय आहे आणि क्लायमेट असा काही रिपोर्ट नसतो. क्लायमेट म्हणजे तुम्हाला कळतंच, की साधारणतः वाळवंटातलं हवामान शुष्क असतं, गरम असतं. हे काय झालं हवामान. आता इथं तेच दिलेलं आहे शॉर्ट टर्म स्टेट ॲटमॉस्फिअरची ही लाँग टर्म स्टेट असते. उदाहरणार्थ काय असतं इथे ट्रॉपिकल क्लायमेट. ट्रॉपिकल म्हणजे काय विषुववृत्तीय हवामान. हे कायमसारखंच असतं. त्याच्यावरून काय लक्षात येतं हे 100 वर्षाचा अभ्यास केलाय आणि विषुववृत्त हवामान ठरवून टाकलंय आपण, की अशा प्रकारचं असतं. आणि हे जे आहे ऋतू, वेदर हे पावसाळा पडतोय म्हणजे तो ऋतू आहे, तो बदलणार आहे लगेच. म्हणून शॉर्ट टर्म झाला, हे लाँग टर्म आहे. आणि इथे बघा शॉर्ट टर्म असल्यामुळे, कमी कालावधीसाठी असल्यामुळे त्याच्यात असे दिवसांगणिक बदल होत जातो. फ्लक्च्युएटिंग वेदर असतं. आज सकाळी ऊन पडलेलं असेल तर दुपारी पाऊस पडतो. संध्याकाळी थंडी पण वाजू शकते. हे बदलत जातं. पण इथे काय आहे? हवामान स्थिर आहे. कारण की आपण त्याचा टाईम स्पॅन खूप मोठा घेतलाय. 100 वर्ष अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. मग त्याला काय म्हणतात हवामानालाच दुसऱ्या ह्याच्यात एव्हरेज वेदर ओव्हर मेनी इयर्स इन वन स्पेसिफिक प्लेस. जर या ऋतूंचं एव्हरेज काढलं दरवर्षीचं, तर ते हवामान बनतं. आपण सरासरी काढली सगळ्या वर्षांची, ऋतूंचा कसा बदल होतोय आणि त्याच्यावरून एक कन्क्लुजनला आलो, की इथं असा-असा बदल होतो. तर ते काय झालं तुमचं हवामान झालं. एवढंच लक्षात ठेवा, हवामान म्हणजे दीर्घकालीन स्थिती आणि ऋतू म्हणजे जे बदलतं दररोज. ठीक आहे? हा कन्सेप्ट कळाला? हवामान आणि ऋतू म्हणजेच क्लायमेट एंड वेदर.